बदलापूरचे ठाण्यात पडसाद। ठाण्यात महाविकास आघाडीने महामार्ग रोखून धरला। नराधमांना फाशीची मागणी केली आहे। राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मंगळवारी ठाण्यात महामार्ग रोखून धरलाय। यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने कार्यकर्त्यांनी पोलीस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली। विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक चालत पोलीस ठाण्यात गेल्याने शहरात चांगलीच वाहतूक कोंडी झाली। बदलापूर येथे 2 लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यात मंगळवारी आंदोलन केलंय। शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आंदोलकांनी ठाण्याच्या तीनहात नाका येथे रास्ता रोकोला सुरुवात केली। मात्र आंदोलनाची माहिती मिळाल्याने पूर्वतयारी म्हणून नौपाडा, ठाणे नगर, वागळे इस्टेट या आदी पोलीस ठाण्यातून फौजफाटा तैनात करण्यात आला होता। मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अडवल्यानं राजन विचारे आणि पोलीस उपायुक्त बुरसे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली। बदलापूर येथे 2 चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आक्रमक होऊन तीनहात नाका येथे आंदोलन केलंय। यावेळी संपर्क प्रमुख नरेश मनेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, प्रकाश पायरे, वसंत गवाळे, तुषार रसाळ, रितेश देशमुख, राजेश वायाळ, राज वर्मा, चंद्रकांत विधाते, सचिन चव्हाण, निखिल पितळे, अमोल हिंगे, राकेश राठोड, पप्पू अटवाल, सचिन कर्डिले, महेंद्र पवार, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ॲडव्होकेट आकांक्षा राणे, ज्योती कोळी, प्रमिला भांगे, विद्या कदम, अनिता प्रभू, पांजरी, सुप्रिया गायकर, नंदा कोथळे, आरती मोरे, कांता पाटील, पौर्णिमा लाड, योगिनी चौंबळ, सुनंदा देशपांडे, वंदना पवार, रंजना शेडगे, गीता चव्हाण, ज्योती दुग्गल कदम, सायली साळवी, धनश्री विचारे, ॲडव्होकेट आरती खळे, ॲडव्होकेट पूजा भोसले, उषा बोरुडे, मंजुळा पाटील व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। त्यानंतर घटना झाली 7 जुलैला वरळीला कावेरी नाकवा या महिलेला त्या ठिकाणी हिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचबरोबर बघितलं असेल 7 जुलैला अक्षता म्हात्रे त्या ठिकाणी शेडवाड्याला घटना झाली। त्यानंतर 27 जुलैला उरणमध्ये यशस्वी शिंदे नावाच्या मुलीवरती तुकडे करून तिच्यावरती अत्याचार केला, तिला फोन केला। त्यानंतर 14 ऑगस्ट कालची घटना जी झाली 12 तारखेला आदर्श विद्यालय म्हणून बदलापूरचा आहे। 13 तारखेला दुसऱ्या दिवशी पण झालं। म्हणजे जर 12 तारखेला जर कारवाई केली असती तर ती एक मुलगी त्यांनी या अत्याचारापासून वाचली असती। परंतु आज हे सरकार आहे, हे सरकार शिंदे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होतात। काल संपूर्ण हातभर राख्या बांधल्या, या हातात फक्त शरीरावरचं बाकीचे अवयव बाकी होते। परंतु आज तुम्ही बघितले असेल आमच्या लाडक्या बहिणी, आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही। गेले 5 ते 7 महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला नावाखाली त्या ठिकाणी अक्षता म्हात्रे मृत्यू झाला 3 महिन्यापूर्वी। 3 महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅकमध्ये जे सरकारी हे सुद्धा केले नाहीत। तर फास्ट ट्रॅकमध्ये 50 वर्ष केस चालणार आहे का? आज हे सरकार काय करते? या सरकारने राजीनामा द्यावा आणि ज्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीचा कायदा एका रात्रीमध्ये आणला आणि यासाठी तुम्हाला कायदा आणू शकत नाही, ते 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी या नराधमाला फाशी झाली पाहिजे। यासाठी संपूर्ण रस्त्यावरती लोक या ठिकाणी आलेले आहेत। आज तुम्ही बघितले असेल बदलापूरमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकल्यानंतर त्याला तो डोनेशन देतो, त्या ठिकाणी फी भरतो, अशा पद्धतीने या शाळेत
12 तास त्या पोलिसांनी त्या ठिकाणी बसून ठेवलं होतं. 12 तासानंतर त्या ठिकाणी ते गुन्हा दाखल झाला. म्हणजे काय चाललंय आज पोलीस मंडळी सुद्धा आता आम्ही इकडे बसलोय चर्चा निघाले होते. म्हणजे एखादा आवाज उठवायचा असेल तरी आज मी त्या दिवशी मुख्यमंत्री महोदय ठाण्यात आले होते आणि इंटिमेशन देऊन सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी काही केलं. त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल मातोश्रीच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी ठाण्यातून हजुरीमधून त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना घेऊन त्या ठिकाणी मातोश्रीवरती आंदोलन करावं. सर राजकीय वरद पद्धतीने ही पोलीस यंत्रणा एखाद्या ह्याच्याप्रमाणे काम करते आणि म्हणून मी सरकार या पद्धतीने चालू आहे. 1.5 महिने राहिले शेवटची जनता आलेली आहे. नक्कीच जनता तुम्हाला उचलल्याची राहणार. त्या संस्थेच्या चालकाला राजकीय वरद असं होतं त्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या असं तुम्हाला वाटते. आज सर्व त्या ठिकाणी बीजेपीचा कार्यकर्ता असला किंवा मुंडे गटाचा कार्यकर्ता असला किंवा कार्यकर्ता असला त्या ठिकाणी पोलीस कारवाईच करत नाही. पण शिवसेनेचा कार्यकर्ता असला किंवा पवारसाहेबांचा कार्यकर्ता असला किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता असला की त्याच्यावरती बरसात केली जाते. आणि अशा पद्धतीने जे पोलीस बांधव आज या पद्धतीने शेवटी तुमची सुद्धा मुलं त्या ठिकाणी शाळेत जातात. हे आंदोलन कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. या संबंध जी काय चालू आहे गेल्या 5 ते 6 महिन्यापासून संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये वारंवार घटना घडतात. आम्ही आपले मोर्चे काढतो, पोलीस आश्वासन देतो, परंतु पुढे काय होतं. फास्ट ट्रॅकची भूमिका काय. आज त्या गोष्टीला जवळजवळ अक्षता म्हात्रेला जवळजवळ 3-4 महिने होऊन गेले अजूनही तिला न्याय मिळत नाही. आज जेवढी मी नावं सांगितली मग ती मुलींची घटना असेल त्या ठिकाणी वसईची घटना असेल आज तुम्ही बघितलं असेल कुठेही पोलिसांचं लक्ष नाही. फक्त कार्यकर्ते फोडणे, त्यांना मोठ्या केसेस टाकणे, त्यांच्या घरावरती बुलडोझर फिरवणे आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये आणणे एवढ्याच कार्यक्रमामध्ये सरकार मशगूल आहे. आणि म्हणून मला वाटतं ही जनता उघड्या डोळ्याने बघते. ही जनता नक्कीच या लोकांना उकाडून घेत.